घनदाट जंगलात रात्री बरोबर 12 वाजता रोहन, संजना, निधी, शीतल, संजय आणि वरुण हे सगळे मित्र इथे पिकनिकला आले होते. सगळे झोपले होते, पण संजना आणि रोहन अजूनही मस्तीच्या मूडमध्ये होते. रोहनने संजनाला धक्का दिला आणि हसत रोहन तेथून पळाला आणि अदृश्य झाला. रोहन, तू कुठे चाललायस? संजना त्याची किंकाळी ऐकून त्या बाजूला धावली, पण तिला रोहन दिसला नाही. फक्त कोणाला तरी घासत घेऊन जाण्याच्या खुणा जमिनीवर दिसत होत्या. रोहन, तू कुठे आहेस? आधीच म्हणत होते ना की जंगलात खेळायचा विचारही करू नकोस. संजना त्याला शोधतच होती. इतक्यात तिने असं काही पाहिलं जे पाहून तिचे हातपाय थरथरू लागले. तिच्या समोर एक मुलगी उभी होती, जिने सलवार सूट घातला होता आणि केस मोकळे होते. ती रक्ताने भिजली होती. रक्त तिच्या केसातून आणि हातातून टपकत खाली पडत होतं. तिच्या एका हातात रोहनचं धड होतं, ज्याचं डोकं गायब होतं. हे पाहून संजना जोरात ओरडली. तिचा आवाज जंगलात घुमला आणि कॅम्पमध्ये झोपलेल्या निधीच्या कानापर्यंत पोहोचला. हे ऐकून ती बाहेर पडली. हा आवाज तर संजनाचा आहे. ती एवढ्या जोरात का ओरडली? मग निधी संजनाच्या कॅम्प जवळ गेली तर तिथे थे नव्हती. तिच्या कॅम्पमध्ये रक्तच रक्त पसरलं होतं, जणू काही रक्ताचा तलाव. हे पाहून ती किंचाळली आणि मागे झाली. तिचा आवाज ऐकून बाकीचे लोकही त्यांच्या कॅम्पमधून बाहेर आले. काय झालं निधी? एवढ्या रात्री तू बाहेर काय करतेस? मी संजनाची किंकाळी ऐकली. मग जेव्हा कॅम्प मधून बाहेर निघून तिच्या कॅम्प मध्ये पाहिलं तर सगळीकडे रक्तच रक्त पसरलं होतं. ते पाहून मी घाबरून ओरडले. हे ऐकून संजयने आत डोकावून पाहिलं तर आत कोणीच नव्हतं. फक्त संजनाचे सामान ठेवलेले होते. अगं निधी, इथे सगळं ओके आहे. तू उगाचच घाबरतेस. रिलॅक्स डिअर, तू नक्की एखादं स्वप्न पाहिलं असशील. हे ऐकून निधी घाबरून बोलली. नाही, मला हे मान्य नाही. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं होतं. अगं निधी, आता हे सगळं विसरून जा. मी रोहनला शोधतो, कदाचित त्याला माहित असेल. असं म्हणत संजयने रोहनच्या कॅम्पमध्ये जाऊन पाहिलं तर तिथेही कोणी नव्हतं. मग त्याने येऊन सर्वांना सांगितलं, गाईज, दोघेही गायब आहेत. मला माहित होतं हे लैला मजनू रात्री सुद्धा फिरत बसणार. आता कुठे शोधायचं यांना? मोबाईल चालत नाहीयेत. आता असंच गळा फाडून फोडून त्यांना शोधावं लागेल. शीतल, संजय, वरुण आणि निधी आता जंगलात एकत्र इकडे तिकडे शोधू लागले. पुढे जात जात त्यांना जोर जोरात हाका मारत होते. संजना, संजना, कुठे आहात तुम्ही? रोहन, कुठे आहात? कुठे आहात तुम्ही? रोहन! निधी त्यांच्या सोबत होती खरी, पण सर्वात मागे चालत होती. निधीच्या कानात एक आवाज आला जो तिलाच हाक मारत होता. तिने मागे वळून पाहिलं तर तीच रक्ताने माखलेली मुलगी बरोबर तिच्या मागे उभी होती. निधी काही बोलणार किंवा काही करणार याआधीच तिने निधीचा गळा पकडला. तिला वेगाने जमिनीवर फरफटत घेऊन गेली. त्यासोबतच फरफटत गेली निधीची ती शेवटची किंकाळी, जी तिने स्वतःला वाचवायला मारली होती. वाचवा! जेव्हा बाकीच्या कानांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी वळून पाहिलं. अरे, आता ही निधी कुठे गेली? आतापर्यंत आपल्या सोबतच होती, न सांगता कुठे गायब झाली. ओ गाईज, पहिल्यांदा त्यांना शोधूया. मला तर आता खूप भीती वाटायला लागलीये. असं बोलून तिघे पुन्हा मागे वळले. निधीला हाका मारू लागले. ती मुलगी सुद्धा निधीला ओढत एका तलावाजवळ घेऊन गेली आणि तिला तलावात फेकून गायब झाली. निधीला पोहता येत होतं म्हणून ती एका मिनिटात वर आली. स्वतःला सांभाळत ती काठावर येऊ लागली. तेव्हा तिला संजना आणि रोहन काठावर बसलेले दिसले. ती काठावर पोहोचल्यावर म्हणाली, संजना,
रोहन, तुम्ही इथे बसल्यात? आम्ही खूप काळजी करत होतो तुमची. काय करता इथे? आपल्याला आता कोणीच वाचवू शकणार नाहीये. सर्वांना या तलावात येऊनच मरावं लागेल, जसं तिला मारलं गेलं होतं. असं बोलून संजना आणि रोहन हसू लागले. त्यांचे डोळे लाल लाल चमकू लागले, जे पाहून निधी घाबरली. दोघांनी पुन्हा एकदा निधीला तलावात ढकलून दिलं. ती ओरडत पाण्यात पडली. ती पोहू शकत नव्हती, कारण पाण्यात त्या मुलीने तिचा पाय पकडला होता. ती निधीला आणखी खोल घेऊन गेली. निधीची किंकाळी बाकीच्यांनी ऐकली तेव्हा ते त्याच बाजूला धावले आणि तलावाजवळ आले. तलाव पाहून ते घाबरले, कारण तलावाच्या पाण्यावर निधीचे शव तरंगत होते. दुसऱ्या क्षणी ती रक्ताने माखलेली मुलगी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. कोण आहेस तू, आणि तू आमच्या मित्रांना का मारतेस? हे ऐकून तिने सांगायला सुरुवात केली. माझे नाव मेघना आहे. जेव्हा मी माझ्या BA अभ्यासासाठी कॉलेजला आले, तेव्हा पहिल्या दिवसापासूनच काही सिनियर्सने मला रॅगिंग करायला सुरुवात केली आणि खूप त्रास दिला. मलाही वाटायचं की माझ्याशी कोणीतरी मैत्री करावी, माझ्यासोबत बोलावं, सोबत राहावं, पण कोणीच माझ्याशी मैत्री करत नव्हतं. सगळे मला त्रासच देत होते. मग एक दिवस राहुल, रवी, श्वेता आणि इश्मित मला म्हणाले की जर तुला आमच्याशी मैत्री करायची असेल तर आम्ही तुला एक चान्स देतो. फ्रेंडशिप डेला आम्ही पिकनिकला जाणार आहोत. तू आमच्या सोबत चल आणि तिथे अख्खा दिवस घालवल्यावर आम्ही सगळे तुला फ्रेंडशिप बँड बांधू आणि तुला आमची मैत्रीण बनवू. हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी त्यांच्या बोलण्यात येऊन पिकनिकला आले. इथे आल्यावर त्यांनी मला खूप त्रास दिला. त्यांनी मला तलावाजवळ आणलं आणि म्हणाले, एकदा या तलावात उतरून स्विमिंग करून दाखव, मग बाहेर आलीस की आम्ही तुला आमची मैत्रीण बनवून आमच्या ग्रुपची मेंबर बनवू. मी नकार दिला तर त्यांनी मला जबरदस्तीने ढकलून दिलं आणि मग मस्करी करत माझा व्हिडिओ बनवू लागले. मी ओरडत होते, वाचवायची विनंती करत होते, पण त्यांना व्हिडिओ शूट करायला मजा येत होती. जेव्हा मी पाण्यात पूर्णपणे बुडाली तेव्हा त्यांना भीती वाटली. ते पाण्यात उतरले, पण तोपर्यंत माझा जीव गेला होता. त्यांना माझी बॉडी मिळाली नाही, तरी ते गुपचूप इथून निघून गेले. तेव्हापासून माझा आत्मा इथे फिरतोय. मी इथे येणाऱ्या कोणत्याही ग्रुपला जिवंत सोडणार नाही. असं म्हणत तिनं संजयचा गळा पकडला आणि त्याला वर उचलून पाण्यात फेकलं. संजयला पोहता येत होतं, पण यावेळी तो पोहू शकला नाही आणि तो बुडाला. हे पाहून शीतल आणि वरुण जोरात ओरडले आणि ते दोघे घाबरून पळू लागले. ते जिथे जात होते तिथे ती त्यांच्या समोर उभी राहायची. दुसरीकडे पळायचे तेव्हा तिथेही ती यायची. असंच खूप वेळ होत राहिलं. मग एके ठिकाणी थांबून तिने दोघांचा गळा पकडला. मग शीतलला एका बाजूला फेकून वरुणला वर उचललं. शीतल उठून उभी राहिली आणि तिच्याजवळ जाऊन तिला म्हणाली, मेघना, तू खूप चांगली आहेस. मला तुझ्याशी मैत्री करायची इच्छा आहे. विल यू बी माय फ्रेंड? हे ऐकून तिने शीतलकडे पाहिलं आणि रागाने तिच्याकडे पाहू लागली. शीतलने वेळ न दवडता तिच्या हातातून फ्रेंडशिप बँड काढला आणि तिच्या हातावर बांधला. आजपासून आपण दोघी एकमेकींच्या मैत्रिणी आहोत. हे ऐकून ती शांत झाली आणि हसू लागली. शीतलने तिला मिठी मारली. काही सेकंदात मेघना हवेत विरून गेली. आता ही कुठे गेली? आता तिच्या आत्म्याला मुक्ती मिळाली आणि योग्य ठिकाणी पोहोचली असणार. दोघे एकत्र त्यांच्या कॅम्पवर पोहोचले आणि त्याच वेळी त्यांच्या कारने घरी निघून गेले.